अध्याय 37 कल्पांत दर्शन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच स्वायंभुवेन्तरे प्राप्ते आदिकल्पे कृते युगे अरुंधती प्रसूताया दाक्षायण्यास सुतोभवत। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, स्वयंभुव मन्वंतर प्राप्त झाल्यावर आदिकल्पाच्या सत्ययुगात अरुंधतीने जन्म दिलेला दक्ष कन्येला पुत्र झाला। तो मथुरेचा अधिपती महाबलवान देवराज इंद्रतुल्य पराक्रमी चक्रवर्ती श्रीमान विश्रवा नावाचा राजा झाला। देव व दैत्यांना जिंकणारा देवराज इंद्रतुल्य तो राजा होता। त्याच्या राज्यात सर्व कामनांनी समृद्ध ब्राह्मण व अन्य जनही होते। या प्रकारे धनधान्याने समृद्ध पृथ्वीवर अनुशासन करत असताना पृथ्वी तलावर कुठेही दुर्भिक्ष व दारिद्र्य नव्हते। या कालावधीत राजा अमरकंटकला गेले। हे भरतवंशोत्पन्न राजा तिथे कोटी तीर्थात स्नान करून श्री महादेवाचे पूजन केल्यावर त्या श्री महादेवाच्या दक्षिणामूर्तीचे आश्रित होऊन धर्मप्रिय राजा जेव्हा समाधीत स्थित झाले तेव्हा मध्यान्ह समयी पश्चिम दिशेला सूर्यमंडलातून 2 सूर्य, पूर्व दिशेला 2, दक्षिण दिशेला 2, पाताळात 2 प्रचंड सूर्य ऊर्ध्व दिशेला निघून गेलेत। हे राजा, त्यावेळी कालस्वरूप संवर्तक नावाचा अग्नी प्रज्वलित झाला आणि प्रलयकारी रौद्र रूप दारुण वायू वाहू लागला। दिग्दाह, भूमिकंप व दारुण उल्कापात होऊ लागला। जसे कर्म समाप्तीनंतर जीव स्वर्गातून खाली येतात तसे देवलोकातून सिद्ध, गंधर्व, किन्नर, विद्याधर व यक्षही पृथ्वी तलावर पडू लागले। रुदन करणाऱ्या विद्याधर पत्नी तसेच अप्सराही खाली पडल्या। प्रज्वलित महाअग्नी पर्वत, जल व वनांसहित जणू संपूर्ण पृथ्वीला भस्मसात करून श्री नर्मदा तटावर आला। तेव्हा तीव्र दाहामुळे तप्त नृपश्रेष्ठ तहानेने व्याकुळ झाला। पाणी पिण्यासाठी त्याने श्री नर्मदाकडे दृष्टिक्षेप टाकला, पण श्री नर्मदेतही पाणी नव्हते। श्री नर्मदाची धारा वाळूमय झाली। श्री नर्मदा दृष्टीस पडली नाही। नद्या, समुद्र, पर्वत व तलावात राजा भ्रमण करू लागला, मात्र त्या श्रेष्ठ राजाला प्यायला पाणी मिळाले नाही। श्री नर्मदा व विंध्याचल पर्वताकडे त्याने आशेने पाहिले। सरते शेवटी राजा श्री नर्मदाच्या मध्यभागात बसला आणि चिंतातूर झाला। आज पाण्याविना निश्चितच मरण येईल। संपूर्ण जग नष्ट झाले, पाण्याविना काहीच राहणार नाही। या विचाराने राजाने ओंकाराचा आश्रय घेतला। तहानेने व्याकुळ राजाने पर्वतावर चढण्याची इच्छा केली। तेवढ्यात फुललेल्या व फळलेल्या फांद्यांनी शोभित रम्य कल्पवृक्ष त्याने पाहिला। त्या कल्पवृक्षाच्या शीतल छायेत तो निद्राधीन झाला। राजाचे शरीर अमृत झाले व जीवन आशा निर्माण झाली। त्या वृक्षावर त्याने दैदिप्यमान तेजस्वी पुरुषाला निद्रित पाहिले। त्याच्या ऊर्ध्व उच्छ्वासाने ऊर्ध्व लोक कंपित झाले अन निश्वासाने पाताळ कंपित झाले। त्या पुरुषाच्या दुतर्फा 4 जलपूर्ण कलश होते। तृषार्त राजा ते कलश पाहून विचार करू लागला, सुखाने निद्रित या पुरुषाला जागे करणे योग्य नाही, तसेच दिल्याविना जल पिणेही योग्य नाही। आता काय करावे? या विचारात त्याला नमस्कार करून राजा तिथेच थांबला। त्यानंतर वृषभावर आरूढ त्रिनेत्र, त्रिशूळधारी, पिनाकधारी अन्य दीप्तिमान पुरुष दिसला। भस्माने उज्ज्वलित गात्र असलेला, जटा मुकुटधारी, कपालमालाने आभूषित, विजेच्या ज्योती समान प्रभा असलेला, भयानक दातांचा, पिंगाक्षी, शशिशेखर, त्याला पाहताच सर्वांच्या अंगावर शहारे आणणारा, सर्व देवांनी वंदित अशा त्या ईश्वराची राजा स्तुती करू लागला। हे देव, श्री महादेव, आदिदेव, आपला सर्वतोपरी नमस्कार असो। हे शूलपाणी देव श्री शंकर, मी तृषार्त असल्यामुळे जल देण्याची कृपा करावी, ज्यामुळे मी जीवित राहीन। राजाचे वचन ऐकून श्री महादेव हसत वदले। तेव्हा बोलत असताना त्यांच्या मुखात चौफेर देव, ब्रह्मर्षी, सप्त चराचर लोक, पाताळ, भूत, गंधर्व, सर्प व राक्षस दृष्टीस पडले। त्यानंतर उद्विग्न, धुळीने माखलेली व रक्ताने भिजलेली एक स्त्री राजाने पाहिली। अनंत दीप्तिमान, वाऱ्यामुळे केस उडत असलेली, एका बालकाला डाव्या मांडीवर व कन्येला छातीशी घेतलेली, ब्रह्मसूत्र, त्रिदंड व कुंडलांनी भूषित स्त्री पाहून राजा त्यावेळी म्हणाला, लोकानुग्रह करणारी हे महादेवी, तुझा जय असो। तृषार्त देहाच्या मला कृपया जल प्यायला द्यावे। राजाने विनवल्यावर ती परमेश्वरी बदली, हे महीपती,
जर तू तहानेने बाधित असशील तर हे स्तनपान कर. हे वचन ऐकून चिंतातुर राजा म्हणाला, हे देवी, मी स्तनपान करतो. तेव्हा ती स्त्री बदली, हे तेजस्वीन रूपश्रेष्ठ, पूर्व काळात मी प्रतिज्ञा केली होती की प्रथम तुला दूध पाजीन व नंतर बालकाला पाजीन. त्यामुळे तू माझे स्तनपान कर. यात काही पाप नाही. त्यानंतर त्या कामरूपिणी स्त्रीला राजा म्हणाले, हे काम सर्वांनाच अनुचित आहे, तर माझ्यासारख्याला विशेष अनुचित आहे. अशा प्रकारे आपापसात चर्चा करत असताना ती स्त्री अंतर्धान पावली. राजाला आश्चर्य वाटले. हे महादेवी, तू कुठे निघून गेलीस? ही स्वप्नवत चर्चा निष्फल भासते. इंद्रजाल व मृगतृष्णा जलाप्रमाणे हा वृत्तांत झाला. या प्रकारे चिंताग्रस्त असताना राजासमोर ती स्त्री पुन्हा उभी राहिली. त्या स्त्रीला साष्टांग नमस्कार करून राजाने विनवले, हे श्रेष्ठ स्त्री, तू कोण आहेस? हे सत्य सांगावे. पार्वती, कात्यायनी, गंगा, गायत्री, सरस्वती, ब्रह्माणी अथवा महालक्ष्मी जी कोणी असशील, प्रसन्न चित्ताने सांगावे. तुझ्याप्रमाणेच हा पुरुष हे 4 कलश शिवाय हे अन्य वृषभारूढ, त्रिनेत्र, त्रिशूळधारी व पिनाकधारी कोण आहेत? मांडीवर असलेला हा बालक ही कन्या कोण? जसे कोणी जन्म मरणाबद्दल काही जाणत नाही, तसेच मी मूढ नि अजान आहे. ती स्त्री बदली, हे राजा, सप्त पाताळ आणि लोकयुक्त पर्वत, जल व वन असलेली सप्तद्वीपांनी भूषित मी पृथ्वी आहे. नद्या, समुद्र, पर्वत माझ्या उदरात वसतात. हे त्रैलोक्य रूप सर्व जग मी व्याप्त केले आहे. संसार सागर तारणारे जगाचे एकमेव कारण, शंखचक्र गदाधारी पर्यंकावर शयन करणारे देव हरी आहेत. त्रिनेत्र त्रिशूळधारी वृषभारूढ जगतपती लोकनाथ महेश्वर श्री महादेव आहेत. मांडीवर विद्यमान बालक सृष्टिकारक श्री ब्रह्मदेव आहेत. श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री महेश्वराने सर्व जग व्याप्त आहे. जगत सृष्टिकारक श्री ब्रह्मदेव आहेत. पालनकर्ते श्री विष्णू आहेत व संहारक श्री रुद्रदेव आहेत. या तिघांनी जग व्याप्त आहे. पर्वतांवर स्थित 4 कलश समुद्र आहेत व माझ्या छातीशी असलेली कन्या पावन करणारी श्री नर्मदा आहे. राजाला हे ऐकून अति आश्चर्य वाटले. चिरकालानंतर पुन्हा सृष्टी प्रवर्तित झाली. सर्व लोकहितार्थ श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री महेश्वर आपापले कार्य करतात. हे युधिष्ठिर, प्रत्येक कल्पात हे सर्व पाहिले आहे. हे राजा, अक्षयवट, कल्पवृक्ष, ओंकारनाथ, श्री नर्मदा, मी वैदुर्य पर्वत व बाणलिंग या सर्वांना तत्वतः अक्षयनी अव्यय जाण. हे राजा, अक्षयवट, कल्पवृक्ष, ओंकारनाथ, श्री नर्मदा, मी वैदुर्य पर्वत व बाणलिंग या सर्वांना तत्वतः अक्षयनी अव्यय जाण. हे निष्पाप राजा, तुम्ही मला जे विचारले ते मी कथन केले. तुम्ही भक्त आहात. तुम्ही निस्संशय श्रद्धेने पुराण श्रवण करता. याच्या श्रवण व कथनाने संसार बंधनातून मनुष्य मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील कल्पांत दर्शन नावाचा 37वा अध्याय पूर्ण झाला. तर हा खूप सुंदर अध्याय दिलेला आहे. तर इथे सांगितलेलं आहे की हे श्री मार्कंडेय मुनी सांगतायत की अक्षयवट, कल्पवृक्ष, ओंकारनाथ, श्री नर्मदा, मी म्हणजे श्री मार्कंडेय मुनी, वैदुर्य पर्वत व बाणलिंग या सर्वांना तत्वतः अक्षयनी अव्यय जाण. हे कधीही ह्यांचा हे कधीही नष्ट होत नाहीत असं आहे. त्यामध्ये श्री मार्कंडेय मुनीसुद्धा आहेत. असा हा अध्याय आहे. खूप सुंदर रीतीने कसं वृत्तांत कल्पांत कसा झाला आणि त्यानंतर पुन्हा पृथ्वी माता आणि तिथं ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघही आणि श्री नर्मदा आणि 4 समुद्र ह्यांच्या आधारे पुन्हा 4 कलश होते, ते 4 समुद्र त्यांनी सांगितलेले आहेत आणि कन्या आहे ती श्री नर्मदा. तर पुन्हा सृजन कार्य घडतं, पुन्हा सृष्टी निर्माण होते आणि पुन्हा नव्याने नवीन कल्प सुरू होतं. कल्पाचा अंत आणि कल्पाची सुरुवात असं इथे थोडक्यात ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 38. चक्र स्वामी
वर्णन चक्रस्वामी वर्णन ओम नमो नर्मदायै युधिष्ठिर उवाच ईदृशं यस्य महात्म्यं तीर्थस्य च परं तप तृप्तिं नैवाधिगच्छामि शृण्वन् वेदविदां वर. राजा युधिष्ठिरने विचारले, हे परंतप, ज्या तीर्थाचे असे महात्म्य आहे, हे वेदज्ञ, ते श्रवण करून मला तृप्ती प्राप्त होत नाही. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाराज, एक तीर्थक्षेत्र व यमेश्वर लिंग आहे. याच्या दर्शन पूजनाने मनुष्य यमलोक पाहत नाही. श्री नर्मदाच्या दक्षिणेला तसेच कपिलाच्या पश्चिमेला देवराज इंद्राच्या अमरावतीप्रमाणे रम्य विष्णुपुरी आहे. करोडो कल्प व युगापासून श्री विष्णू तिथेच राहतात. पूर्वकालात देव व दैत्यांच्या युद्धात देवाच्या कंटकरूप दैत्यांनी सर्व देवांना जिंकले. तेव्हा पृथ्वी अतिशय दुःखी झाली. श्री ब्रह्मदेव आदी सर्व देव क्षीरसागरात शयन करणाऱ्या स्तुत्य अंतःकरणात विद्यमान अव्यय श्री विष्णूला प्रणाम करून स्तुती करू लागले. हे जगन्नाथ देव, दैत्यांचा नाशक आणि जनार्दन, आपला जय असो. वाराह रूप धारण करून आपण पृथ्वीचा उद्धार केला आणि समुद्राच्या मध्यात मत्स्य रूपात वेदांचा उद्धार केला. कूर्म व शेष आदी रूपात देवांचे क्लेश नष्ट केलेत. वामन रूपात बली दैत्याला बद्ध केले. सर्व लोक भयंकर देवतांचा कंटक हिरण्यकश्यपू दैत्यास नृसिंह रूपात आपण ठार केले. हे वेदमूल जगन्नाथ, आम्हा शरणागतांचे रक्षण करावे. श्री विष्णूने हे स्तोत्र ऐकून श्री ब्रह्मदेवास विचारले, हे ब्रह्मदेव, क्षीरसागरात शयन करत असताना आम्हाला तुम्ही कोणत्या कारणास्तव जागे केले? ब्रह्मदेव म्हणाले, हे जगन्नाथ, जसे सूर्याविना प्रकाशरहित जग अंधकाराने व्याप्त होते, तसे आपल्या विना पृथ्वी दैत्यांनी व्यापली आहे. श्री विष्णू वदले, हे ब्रह्मदेव, तुम्ही त्वरित भयत्याग करा. हा दुरासद दानव आहे. मी अल्पावधीत सर्व दानवांचा नाश करेन. हे सांगून देवतांसहित जनार्दन श्री विष्णू आलेत आणि सर्व लोकहितार्थ सुदर्शन चक्राने दानवांचे शिर कापू लागले. भयार्थ सर्व दानव धावू लागले. विष्णू अस्त्राने भयभीत सर्व दानव रसातळात गेलेत. त्यानंतर ब्राह्मण, देव व तपस्वींचे यज्ञ प्रवर्तित झालेत. हे महाभाग, त्या पुरीत दैत्यांचा नाश करणारे देव श्री विष्णू होते. तिथे जो देहत्याग करतो तो वैष्णव विमानाने विष्णू लोकात जाऊन पूजित होतो. कपिला नदीच्या पश्चिम दिशेला नीलगंगा नदी अवतरली आहे. तिथे 80,000 तीर्थे श्री विष्णूने प्रेरित आहेत, जसे चक्रतीर्थ, वामन, कोटीतीर्थ, युगंधर इत्यादी. हे राजा, त्या तीर्थात स्नान करून मनुष्य कोटी तीर्थाचे फल प्राप्त करतो. सुदर्शन तीर्थ, दैत्यसुदन तीर्थ, विष्णवावर्त, शिवावर्त व लक्ष्म्यावर्त तीर्थात जे दान दिले जाते ते अगणित असते. तिथे श्री विष्णूला प्रसन्न करून अनंत फल प्राप्त होते. 1 कोस अंतर श्री विष्णू क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या अंतरात ब्रह्महत्या प्रवेश करू शकत नाही. हे सत्य श्री महादेवाने सांगितले आहे. महिनाभर उपवास, अग्निहोत्र, पतिव्रता धर्म, सत्यवचन, वेदपठन, यज्ञकर्म, चांद्रायण, पराक व पितरांना तिलोदक आदी करणाऱ्याचे पितर तृप्त होऊन विष्णू लोकात विहार करतात. एक रात्र, त्रिरात्र, कृच्छ, शांतपण, अतिकृच्छ, पर्णकृच्छ यासारखे अजूनही वैष्णव व्रत जो करतो, तसेच दोन्ही पक्षातील एकादशीला जो भोजन करत नाही, त्यास उत्तम स्थान प्राप्त होते. जिथे भगवान श्री विष्णू निवास करतात, या क्षेत्रात करोडपट फल प्राप्त होते, असे श्री केशवाने सांगितले आहे. तिथे केलेले जप तप सर्व अक्षय होते. तिथे श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशी अतिपुण्यप्रद आहे. तसेच रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमी शुभ आहे. महाराज, इथे व्रत केल्यास चांडाळ, श्वपच वा तिर्यक योनी प्राप्तसुद्धा विष्णू लोकात पूजित होतात. जो जीव इथे देहत्याग करतो तो विष्णू लोकात जातो. कार्तिक अथवा वैशाखात जो उपवास करतो तो मनुष्य 10 करोड उपवासाचे फल प्राप्त करतो. पूर्व काळात स्कंदाने सांगितलेल्या पुराणात श्री शिवशंकराने हे सांगितले आहे. तिथे महिनाभर उपवास करणाऱ्याला व पतिव्रता स्त्रीला यमराज स्वतः जाऊन त्यांच्यासाठी अर्घ्य देतात. 60,000 यानांसहित भगवान प्रभू धर्मराज येतात. सहस्त्र योजन अंतरापासून भगवान यमराज येतात.
श्वेत वस्त्र परिधान केलेले, धर्म व तेजाचे शरीर धारण केलेले, यानाच्या अग्रभागात उभे राहून भक्तिभावाने चरणांना नमस्कार करतात. त्यानंतर त्या महात्म्यांना वैष्णव लोक दाखवून ते परत येतात. एकदा याने परत आल्यावर श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सप्तमहर्षींनी स्वेच्छेने यमराजाला विचारले, हे धर्मराज, आपण कोणत्या कारणास्तव पायी गेलात? हे महाभाग, आपण आम्हास सांगावे, कारण हे खूप आश्चर्यकारक आहे. धर्मराज हसत वदले, महाश्रेष्ठ मुनी, ऐका. पतिव्रता स्त्रियांचे तेजस्वी सौंदर्य, महिनाभर उपवास करणाऱ्यांचे तेज व दूरस्थित त्यांची याने पाहण्यास आम्ही अशक्त आहोत. त्या स्त्रियांकडे जाऊन आमचे दूत परत आलेत. हे ब्राह्मणांनो, या कारणास्तव आम्ही पायी गेलो होतो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, अमरावतीत अमित तेजस्वी हरीचा वास आहे. या महात्म्यामुळे तेथील पूजन कलियुगाचा नाश करणारे सांगितले जाते. यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर अन्य पापनाशक ब्रह्मेश नावाचे विख्यात परमदेव स्थित आहेत. हे युधिष्ठिर, त्या देवाच्या पूजनाने पाप नष्ट होते. शिवाय पूजन करणाऱ्याचे पितर तृप्त होतात व त्यांना ब्रह्मलोक प्राप्त होतो. लंकेश्वराच्या दक्षिणेला सिद्धलिंग आहे. त्याच्या पूजनाने निस्पर्शाने मनुष्यगणांचा स्वामी होतो. सर्व देवांचे रूप कल्याण रूप विश्वेश्वर नावाचे महालिंग आहे. वैशाखाच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला त्या लिंगाचे पूजन करणाऱ्यास 1000 लिंगाचे पूजन केल्याचे फल प्राप्त होते व तो श्री महादेवाचा अनुचर म्हणजेच गण होतो. त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर परमसिद्धिदाता पापनाशक लिंग आहे. त्याच्या अर्चन तर्पण स्नानाने ब्रह्महत्या दूर होते. तिथे पापनाशक ऋणमोचन लिंग आहे. त्याच्या पूजनाने अनेक जन्माचे ऋण नष्ट होते. तिलोदक देण्याने व ऋणमोचनाच्या दर्शनाने जोपर्यंत चंद्र, सूर्य व नक्षत्र राहतात तोपर्यंत पितर तृप्त राहतात. यानंतर दारुवनात त्रैलोक्यात प्रसिद्ध श्रेष्ठ सिद्धलिंग आहे. ते पापींना दृष्टीगोचर नाही. श्री नर्मदा चरु संगमात यथोक्त स्नान करून श्री महादेवाला जलस्नान घालून बिल्वपत्रांनी पूजन केल्यास पार्वती देवी व श्री महादेवाचे पूर प्राप्त होऊन पुनर्जन्म मिळत नाही. देव व दैत्यांनी पूजित आवळ्या समान चतुष्केश्वर नावाचे सिद्धलिंग आहे, जे मनुष्य पाहू शकत नाही. तिथे जो परमधार्मिक पुत्र श्राद्ध करतो त्याचे पितर महाप्रलयापर्यंत तृप्त राहतात. शाकल्याच्या पवित्र आश्रमाचा विस्तार 10,000 योजन आहे. यज्ञ पर्वताचे आश्रित होऊन चरुका नावाची नदी स्त्रवली. बृहस्पती पुरोहिताद्वारा देवराज इंद्राने तिथे यज्ञ केला. देवतांकडून या स्थानाची कीर्ती त्रैलोक्यात गायली जाते. चंद्र सूर्य ग्रहणात कुरुक्षेत्रात जे पुण्य मिळते तेच पुण्य श्री नर्मदा चरुका संगमात लाभते, असे श्री शिवशंकराने सांगितले आहे. तेथील दारुवण पृथ्वीवर विख्यात आहे, जिथे त्रेतायुगात तपात स्थित कंदमुळे व फलाहार करणारे अग्निहोत्रपरायण सर्व 60,000 मुनींनी ते सेवित आहे. या तीर्थाच्या प्रभावाने ते श्री ब्रह्मदेवाच्या पुरीत गेले. तिथे अंधकासुराला मारून भगवान श्री शिवशंकराने नृत्य केले होते. शिवाय सर्व गणनायकांनी वाद्ये वाजवली होती. तिथे देवेश नाचतात आणि सर्व देवही नाचतात, त्यामुळे ते दारुवण संबोधिले जाते. तिथे पापनाशक लिंगही आहे. त्या देवाच्या पूजनाने गणांचे राज्य प्राप्त होते. तिथे सर्व देवमय शुभ विमलेश्वर लिंग आहे. तिथे स्नान करणारा स्वर्गात जातो व मरण पावणाऱ्यांना पुनर्जन्म नसतो. तिथे श्री महादेवाने सुरासुर निर्मळ देहाचे केले. हे महाराज, पिनाकपाणी श्री शंकराने त्यांना स्वर्गात नेले. तिथे तिलोदक व पिंडदान करून मनुष्य पितरांना तृप्त करतो. तो परमस्थान प्राप्त करतो जिथे श्री महेश्वर निवास करतात. चंद्र सूर्य ग्रहणात जो दान देतो त्याचे पुण्य असंख्य होते. तिथे शिवपूजन करून गणांचे राज्य प्राप्त होते. विमलेश्वर लिंग म्हणजे साक्षात श्री महादेवच. तिथे व्याघ्रेश्वर लिंग आहे. जिथे वाघिणी स्वर्ग प्राप्त झाला. तिथे तिलोदक प्रदानाने व क्षीरयुक्त पिंडदानाने पुत्रपितरांचा उद्धार करतो आणि जोपर्यंत 14 इंद्र राहतात तोपर्यंत वरुण लोकात निवास करतो. त्या देवांच्या पूजन कीर्तन व श्रवणाने इंद्रलोक प्राप्त होतो. हे सत्य मी सांगितले.
हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील चक्रस्वामी वर्णन नावाचा 38वा अध्याय पूर्ण झाला. तर या अध्यायामध्ये विविध तीर्थांसंबंधात सांगितलेलं आहे आणि तिथे कशा कशा प्रकारे आपण साधना करून उद्धार करू शकतो हेही सांगितलेलं आहे. तर असं हा अनेक तीर्थांचं वर्णन ह्या एका अध्यायात इथे आलेलं आहे.